ट्रिपल ए स्पिरिच्युअलिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज मी तुमच्याशी बोलणार आहे निरंकारी मिशन या संस्थेबद्दल। निरंकारी मिशनचं घोषवाक्यच आहे धन निरंकार। जेव्हा निरंकारी मिशनचे साधक एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या समोर येतात, त्यावेळी प्रेमाने प्रत्येकजण एक दुसऱ्याला नमस्कार करतो। धन निरंकार या संस्थेची स्थापना साधारणतः एक 70-80 वर्षापूर्वी झाली। बाबा बूटा सिंगजी, बाबा अवतार सिंगजी, बाबा गुरुबचन सिंगजी आणि आत्ता जे संस्थेमध्ये कार्यरत आहेत ते बाबा हरदेव सिंगजी उर्फ निरंकारी बाबाजी। बाबाजींचं कार्य खूप मोठं आहे। या संस्थेचे साधक ही तळमळीने समाजसेवा करत असतात, तळमळीने ज्ञानाचा प्रचार करत असतात, तळमळीने सेवा करत असतात। सद्गुरूंनी दिलेला आदेश, सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग योग्यपणे आपण चालवायचा, त्या मार्गावर योग्यपणे चालायचं, त्वरित चालायचं, ही या संस्थेची शिकवण आहे आणि हे साधक आपल्याला करताना दिसतात। निरंकारी मिशनमध्ये सेवेलाही खूप महत्त्व आहे। प्रत्येक साधक हा सेवाधारीच आहे आणि सेवेमध्येच त्याला आनंद आहे। सेवा आणि सद्गुरूची आदेशाची पालना, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालणं, सद्गुरूचं मत अंमलात आणणं, हा प्रत्येक साधक आपलं कर्तव्य समजतो। निरंकारी माणूस निरअहंकारी, धन्य निरंकारी। मग ईश्वर जर निर्विकारी आहे, निराकारी आहे, निरंकारी आहे, तर आपणही निरंकारी बनलं पाहिजे। आपल्याला अहंकार असता कामा नये, ही मुख्य शिकवण। तसं दिल्लीमध्ये यांचं हेडक्वार्टर आहे। दिवाळीमध्ये खूप मोठा समारोह असतो, खूप मोठा कार्यक्रम असतो। तसंच साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये मुंबईमध्ये 3-4 दिवसाचं ह्यांचं सत्संगाचा फार मोठा उत्सव असतो। देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, अनेक साधक येतात, अनेक नवीन जिज्ञासू घेऊन येतात। त्यावेळी येथील साधकांचं कार्य पाहून नवीन माणूस अचंबित होतो। ज्या दिवशी कार्यक्रम होणार असतो त्याच्या 2 दिवस अगोदर, 1 ते 2 दिवस अगोदर संपूर्ण साधक एकत्र येऊन तिथे सेवा करतात। त्या जागेची स्वच्छता, मंडप उभारणी, आसन व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्टेज बांधणं, अशा अनेक प्रकारची सेवा हे स्वतः साधक सेवाधारी करतात। तसेच यांचे दर आठवड्याला साप्ताहिक सत्संग चालतात। मुंबईतील हजारो ठिकाणी जागोजागी यांचे सत्संग पाहायला मिळतील। यामधील ज्या सेविका आहेत, सेवाधारी आहेत, स्त्री असो पुरुष असो, जे सेवाधारी आहेत ते स्वतःला भाग्यवान समजतात, कारण सेवेसारखं दुसरा आनंद नाही। सद्गुरूंचा जो आदेश आहे सेवा करा, त्यामुळे आपल्याला निरंकारी वृत्ती प्राप्त होते, निरंकारी अवस्था प्राप्त होते। आपण ईश्वराच्या जवळ जातो, ईश्वराच्या प्रेमाला पात्र होतो निरंकारी बनल्याने। हे आपल्याला ही संस्था शिकवते। त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये शांती वाढली पाहिजे, अमन, भाईचारा, बंधुभाव, प्रेम, संपूर्ण विश्वातील माणसांमध्ये आपसामध्ये प्रेम कसं निर्माण होईल, संपूर्ण विश्वामध्ये शांती कशी निर्माण होईल, त्यासाठी बाबाजी आणि त्यांचे साधक आणि ही संस्था कार्य करते, प्रयत्न करते, जनजागृती करते। फार सुंदर कार्य चालू आहे संस्थेचं। तुमच्याही आसपास कुठे यांचा सत्संग चालू असेल, तुम्हाला माहिती पडलं, एकदा तिथे जाऊन पहा काय चालतं ते, तुम्हालाही त्याची गोडी लागेल। मग सेवेचं महत्त्व आपल्याला कळेल आणि सेवेमध्ये काय आनंद मिळतो हे त्या प्रत्येक निरंकारी साधकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळेल। ट्रिपल ए स्पिरिच्युअलिटीला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य पाठवा। धन्यवाद।